जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबर असाल किंवा नवीन यूट्यूबर्स असाल, नवीन यूट्यूब चॅनल बनवलं असेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती आपण सुरुवातीला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज तर अपलोड करतो। थोडा टाइम गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला नेमका पुढचा आता व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती बनवायला पाहिजे किंवा कशा प्रकारचा व्हिडिओ बनवायला पाहिजे। म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या डोक्यात टॉपिकच राहत नाहीत, नेमका आपण व्हिडिओ बनवायला कसं पाहिजे आणि आपल्याला समजत नाही की आपण कुठला व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला चांगले व्ह्यूज येतील किंवा कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओज बनवायला पाहिजे हेच आपल्याला समजत नाही। म्हणजे थोडक्यात टॉपिकच आपल्याला समजत नाहीत। तर मित्रांनो, आता तर माहिती आहे तुम्हाला ChatGPT वरून टॉपिक वगैरे सर्च करू शकता, पण ChatGPTचा जरी फायदा तुम्ही घेतला तरी प्रॉपर असे टॉपिक्स नाहीत समजत, जेणेकरून ऑडियन्स त्याला इंटरेस्ट दाखवेल आणि ऑडियन्स व्हिडिओ पूर्ण बघेल। अशा प्रकारचे टॉपिक आपण कशा प्रकारे शोधले पाहिजेत हाच आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यूट्यूबवरती जर आपले व्हिडिओचे टॉपिक चांगल्या प्रकारचे असतील तर आपल्याला व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही। व्हिडिओ म्हणजे काय थोडक्यात तर तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडिओज बनवणार आहात, पब्लिकला जर त्या व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असेल तर पब्लिक ॲटोमॅटिक तुमचा व्हिडिओ पूर्ण बघणार आहे, ॲटोमॅटिक त्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार आहे, व्हिडिओला लाईक वगैरे कमेंट वगैरे करणार आहे। पण मित्रांनो, तुम्ही जर बोरिंग टॉपिकवरती व्हिडिओज बनवले तर लोक कुणीही बघणार नाहीत। त्यामुळे तुम्ही जर चांगल्या प्रकारे कॉन्टेंट अपलोड करत असाल आणि लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल, लोक व्हिडिओ ॲटोमॅटिक पूर्ण बघतील आणि तुमचा व्हिडिओ ॲटोमॅटिक व्हायरल होईल, तुमच्या चॅनलची ग्रोथ वाढणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही टॉपिक कसे शोधले पाहिजेत तर सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपण ज्या टॉपिकमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये चॅनल बनवलेला आहे। तर आता बघा, एखाद्याने रेसिपी चॅनल बनवलेला असतो, एखाद्याने एज्युकेशनल चॅनल बनवलेला असतो किंवा एखाद्याने जे आहे ते कॉमेडी चॅनल एंटरटेनमेंट चॅनल बनवलं असेल, पॅरडी वगैरे करत असतील, तर मित्रांनो त्यामध्ये बघा की तुम्ही काय केलं पाहिजे। तुम्ही ज्या पण टॉपिकमध्ये व्हिडिओज बनवत असाल त्या टॉपिकमध्ये जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत, जसे की मोठे म्हणजे ज्यांचे व्ह्यूज येत आहेत 50,000 1 लाख असे व्ह्यूजचे येणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही फॉलो करायचं आहे आणि ते कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवतात, रेग्युलर कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बनवतात। आता रेसिपी चॅनल असेल तर तुम्ही मोठे मोठे रेसिपी चॅनल मराठीतले आहेत ते त्यांना तुम्ही फॉलो करा, ते कशा प्रकारचे व्हिडिओज बनवत आहेत त्यांच्या चॅनलचं ॲनालिसिस करा आणि त्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये बघितलं तर एखाद्या चॅनलला जर समजा सरासरी 30-40 हजार व्ह्यूज येत असतील आणि त्यांचा एखादाच व्हिडिओ 1 लाखावरती 2 लाखावरती गेलेला असतो रिसेंटलीच 1-2 दिवसामध्ये, तर असे व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत आणि त्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवायचे। म्हणजे काय तर 1-2 लाखावरती तो व्हिडिओ का गेलेला आहे तर लोकांना ऑलरेडी त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे लोक तो व्हिडिओ बघत आहेत। तर तशा प्रकारचे जर तुम्ही व्हिडिओज बनवत गेला तर निश्चितच तुमच्या व्हिडिओंना चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार आहेत। लोकांच्या समोर तुमचा व्हिडिओ केल्यानंतर लोक त्यावरती क्लिक करून व्हिडिओ बघणार आहेत, कारण लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे, ऑलरेडी तो एक ट्रेंडिंग टॉपिक आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या टॉपिकवरती जर तुम्ही व्हिडिओज बनवले तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे जे ते व्ह्यूज येतील। आता मित्रांनो, जर दुसऱ्या प्रकारात तुम्ही जर बघितलं की बाबा टॉपिक आपल्याला कसे शोधले पाहिजेत, मी नवीन यूट्यूबरसाठी सांगतो ही, तर नवीन यूट्यूबर्सकडे कसं ऑडियन्स नसतं बाबा, त्यांना लोकांनी जास्त सबस्क्राईब केलं नसतं, त्यामुळे त्यांना माहिती नसतं बाबा आपण कशा प्रकारचे व्हिडिओज बनवायला पाहिजेत, लोक सांगत नाहीत कमेंटमध्ये। मग त्यावेळी काय केलं पाहिजे तर जे मोठे मोठे मी तुम्हाला मागे सांगितलं यूट्यूबर्सना फॉलो करायचं, त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लक्ष ठेवायचं असतं, कारण मोठा क्रिएटर काय करतो की जास्त कमेंट ज्या टॉपिकवरती येतील त्यावरती व्हिडिओज बनवत असतो आणि त्यामध्ये कसं आहे की तो प्रत्येकाच्या कमेंट वाचत नाही। मग तुम्ही काय करायचं तर कमेंटमध्ये जायचं आहे, कमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघायचे कमेंट वाचून एक 15-20 कमेंट वाचा, तुम्हाला ॲटोमॅटिक समजेल की लोकांना नेमकं काय हवं आहे। लोकांना जे हवं असतं ते लोक कमेंटमध्ये विचारतात की आता समजा रेसिपी चॅनल असेल तर त्यांना वेगळी एखादी रेसिपी बघायला आवडत असेल तर ते काय म्हणतात आम्हाला यावरती एक रेसिपी व्हिडिओ अपलोड करा, आम्हाला बनवता येत नाही। तर तुम्ही निश्चितच ती रेसिपी तुमच्या चॅनलवरती जर अपलोड केली तर लोकांना इंटरेस्ट आहे ऑलरेडी त्या टॉपिकमध्ये, तर लोक ती रेसिपी नक्की बनवतील। ठीक आहे, म्हणजे तुमचा व्हिडिओ बघतील। तर अशा प्रकारे मित्रांनो, मोठ्या यूट्यूबर्सच्या कमेंट सेक्शनमध्ये पण तुमच्या व्हिडिओचे टॉपिक दडलेले असतात, तर ते तुम्ही योग्यरित्या असे फाइंड केले पाहिजे आणि त्यावरती व्हिडिओ बनवला पाहिजे। आता मित्रांनो, सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं ChatGPTचा उपयोग करून देखील तुम्ही चॅनलसाठी तुमच्या व्हिडिओसाठी टॉपिक फाइंड करू शकता। तर ChatGPTवरती गेल्यानंतर तुम्ही ChatGPTला जास्त प्रॉम्प्ट जर दिला की मला जे आहे ते रेसिपी व्हिडिओज बनवायचे आहेत आणि मी मराठीमधून व्हिडिओज बनवतो, तर मला ह्या 15 दिवसामध्ये असे कुठले व्हिडिओज, कुठल्या रेसिपी, कुठल्या प्रकारचे व्हिडिओज मी बनवू जेणेकरून लोक जास्त इंटरेस्ट दाखवतील आणि व्हिडिओज बघतील। तर ChatGPT पण तुम्हाला मदत करेल। मग त्यात 10-15 टॉपिक येतील, त्यातले तुम्ही जर 2-3 टॉपिक चांगल्या पद्धतीने कव्हर केले तर निश्चितच तुम्हाला जे आहे ते टॉपिकची कधीही कमी पडणार नाही की बाबा मी नेमका
व्हिडिओ कसला बनवू हे तुम्हाला कधीच म्हणजे प्रश्न पडणार नाही, मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बनवले पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर काम करत राहिला तर निश्चितच तुम्ही जे आहे ते ट्रेंडला फॉलो करून जर तुमचा चॅनल चालवत राहिला तर नक्कीच तुमचा चॅनल फास्ट ग्रो होईल आणि तुमच्या चॅनलवरती देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील, व्हिडिओ व्हायरल होतील आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सबस्क्रायबर, वॉच टाईम वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. आता मित्रांनो या सगळ्यांबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची ती म्हणजे बघा, तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये ज्या पण टॉपिकवरती चॅनल असेल तुमचा, त्यामध्ये मित्रांनो प्रत्येक टॉपिकमध्ये काय असतं की फेस्टिवलला धरून जर तुम्ही चॅनल चांगल्या पद्धतीने चालवत असाल तरी देखील तुम्हाला जास्त फायदा होतो. आता फेस्टिवलचा अर्थ म्हणजे बघा, आता आपल्या जर मराठी संस्कृतीमध्ये तुम्ही बघितलं तर 12 महिन्यामध्ये कमीत कमी 12 सण तर असतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक सण हा निश्चित असतो जो मोठा असतो आपल्यासाठी. जसं की जानेवारीमध्ये संक्रांत आहे, ठीक आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये पण वेगळा सण असतो, मार्चमध्ये गुढीपाडवा वगैरे असे सण जे आहेत ते आपले प्रत्येक महिन्यामध्ये चालू असतात. एक मोठा सण प्रत्येक महिन्यामध्ये असतोच. आता मित्रांनो या सणाला रिलेटेड तुमच्या चॅनलवरती तुम्ही कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बनवू शकता हे शोधायचं आहे. आता ते सगळे 30 दिवस 30 व्हिडिओ अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलवरती त्या फेस्टिवल रिलेटेड नाही टाकू शकत. जसं की दिवाळीला तुम्ही 4 ते 5 व्हिडिओ टाकू शकता, तसं तुम्ही म्हणजे संक्रांतीला 1, 2, 3 व्हिडिओ टाकू शकता. पण ते 2-3 व्हिडिओ तर तुम्ही निश्चित टाकले पाहिजे. म्हणजे फेस्टिवलला धरून जर तुम्ही चॅनलवरती काम केलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा देखील होणार आहे. जसं की आपण एक्झाम्पल घेत आलेलो आहे की बाबा दिवाळी असेल तर दिवाळीला तुम्ही रेसिपी चॅनल तुमचा असेल तर तुम्ही वेगवेगळे 10-12 फराळ असतात तर त्या फराळांचे व्हिडिओज अपलोड केले तर निश्चितच तुम्ही ट्रेंडला फॉलो करून गेल्यामुळे तुम्हाला चांगले व्ह्यूज येणार आहेत. आणि फराळामध्ये कसे 8-10 व्हिडिओ जरी तुम्ही बनवले, एखाद्या व्हिडिओला जरी चांगले व्ह्यूज आले तर लोक बाकीचे फराळ देखील बघायला तुमच्या चॅनलवरती येणार आहेत. तसंच सेम तुमचं आर्ट अँड क्राफ्टचं चॅनल असेल तर तुम्ही दिवाळीला आकाशकंदील कशा प्रकारे बनवला पाहिजे, घरामध्ये मातीच्या पंत्या कशा प्रकारे बनवल्या पाहिजेत, किंवा गणपतीला तुम्ही डेकोरेशन कशा प्रकारे करू शकता, असं आर्ट अँड क्राफ्टचं चॅनल असेल त्यामध्ये तुम्ही सांगू शकता. किंवा रांगोळी चॅनल असेल तर रांगोळी वेगवेगळ्या सणाला कशा प्रकारे बनवायला लागते, कशी बनवू शकता, ट्रेंडिंग रांगोळी कशी बनवू शकता हे सांगू शकता. त्याचबरोबर तुमचा रेसिपी चॅनल असेल तरी देखील तुम्ही गणपतीला मोदक वगैरे कशा प्रकारे बनवायचे, वेगवेगळ्या डिझाईनमधले मोदक कसे बनवायचे किंवा खीर कशी बनवायची, अशा रेसिपी तुम्ही अपलोड केल्या पाहिजेत. आता जर तुम्ही गणपतीला खिरीची गरज असते आणि गणपतीच्या आधी किंवा गणपती झाल्यानंतर जर तुम्ही खिरीचा व्हिडिओ टाकला तर त्याला काय अर्थ नाही, लोक ते बघणार नाहीत. तसं तुम्ही नेमकं फेस्टिवल कधी आहे, डिमांड म्हणजे फेस्टिवल म्हणजे थोडक्यात तुमच्यासमोर संधी आलेली आहे तर त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. हे अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओचे टॉपिक जर फाइंड केले आणि त्या पद्धतीने काम केलं तर मित्रांनो ट्रेंड निघून जायच्या आधी तुम्ही जर व्हिडिओ बनवले तर तुम्हाला निश्चितच जे आहे ते त्याची ग्रोथ तुमच्या चॅनलची चांगली होईल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील ग्रोथ बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला देखील तुमचा यूट्यूब चॅनलवरती चांगल्या प्रकारे काम करून तुमच्या चॅनलला एक म्हणजे करिअर ऑप्शन म्हणून तुमच्या चॅनलकडे तुम्ही जर बघत असाल, तुमच्या चॅनलविषयी तुम्हाला म्हणजे यूट्यूबबद्दल पूर्ण माहिती जर शिकायची असेल तर तुम्ही आपला यूट्यूब मास्टर कोर्स म्हणजेच प्रो यूट्यूबर कोर्स नक्की जॉईन केला पाहिजे. हा कोर्स आत्ता अगदी कमी किमतीमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला कोर्सबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगेन आणि या कोर्सला घेतल्यानंतर मित्रांनो तुमचा चॅनल देखील चांगल्या पद्धतीने काम करायला चालू होईल, चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. कारण मित्रांनो तुम्हाला यूट्यूबबद्दल सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये समजणार आहेत. यूट्यूबबद्दल जर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या तर तुम्ही त्या पद्धतीने काम देखील चॅनलवरती करू शकता. हा कोर्स नक्की घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोर्सची लिंक पण दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही मला मेसेज करून तिथून देखील कोर्स घेऊ शकता. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.